चषक हा एकच संदेश पोहोचवण्यासाठी होता की पंचांचा मान आणि सन्मान व्हायला पाहिजे. भाऊ तुमची काय अपेक्षा आहे याच्यानंतर अजून आपल्या नवी मुंबईमध्ये कशा प्रकारे चेंजेस व्हायला पाहिजे? हो, प्रथमतः मी सर्व स्पॉन्सरांचं धन्यवाद देईन, कारण की स्पॉन्सरशिवाय कुठलीच टुर्नामेंट होणे शक्य नाही आहे. आणि मी नेहमीच असंच अपेक्षा करतो की आपल्या नवी मुंबईमध्ये आधी जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायचो तर खूप सारे टुर्नामेंट व्हायचे, म्हणजे जवळजवळ 50 ते 60च्या रेंजमध्ये व्हायचे. आत्ता मात्र टुर्नामेंट कमी होऊन 20 ते 21-25 याच्यावरच आलं आहे. सो तसं काम होई नाही. जे आपले स्पॉन्सर आहेत जे नेहमी करतात, आता दर्शन झालं, या गावातच मला वाटते 6-7 टुर्नामेंट व्हायच्या. अशा सर्व जर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन केलं तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट हा वरच्या लेवलवर जाईल. कारण की आता ISPL जशी टुर्नामेंट होते 1 करोडाचा पारितोषिक असतो, अशा खूप साऱ्या टुर्नामेंट आहेत ज्याच्या 50 लाखाच्या वरती पारितोषिक आहेत. सो टेनिस बॉल क्रिकेट ह्यांनी उंची गाठलेली आहे. येणाऱ्या काळात मी इथं सांगतो की वर्ल्ड कप देखील टेनिस बॉलचा होतोय. सो वर्ल्ड कप जर टेनिस बॉलचा होतोय तर टेनिस बॉल आपला कुठल्या स्तरावर पोहोचला हे आपण पाहू शकतो. आणि ॲज अ प्रोफेशन ह्याला घेऊन आज क्रिकेटर खेळतात. जे यंगस्टर आताचं क्रिकेट आणि पहिल्यांच्या क्रिकेटमध्ये डिफरन्स आहे. आताचा क्रिकेट हा रीलचं क्रिकेट आहे, कारण की त्याची गरज देखील आहे. कारण की स्पॉन्सर्स काय करतात, रीलवरच फक्त प्लेअरला बघत असतात की तो कसा खेळतोय, कशा रीती त्याची शॉट्स आहेत. कारण की आधी मॅनेजर्स टीम बनवायचे, आता तसं नाही आहे, आता ओनर टीम बनवतो. सो त्यामुळे सर्वांना फोकस फक्त आपल्या मेहनतीवर आहे. कारण की आफ्टर ऑल क्रिकेट आणि हे 11 खेळाडूंचा एक सांघिक खेळ आहे. त्यांनी एकाने एक खेळाडू कधीच कुठलीच टुर्नामेंट जिंकू शकत नाही. सो संघभावनेने खेळणारे क्रिकेट आहे. तुम्ही रील बनवताय, नो प्रॉब्लेम, खेळा, बट मॅक्झिमम आपल्या टीमला जेवढं तुम्ही कन्सिस्टंटली जिंकवताय ते महत्त्वाचं आहे. आज राहुलनी पहिल्या मॅचला 4, दुसऱ्या मॅचला 4, तिसऱ्या मॅचला 4, हे परफॉर्मन्स टीमला पाहिजे. जसं नमित इतक्या वर्ष करत आलाय, हेमंत इतक्या वर्ष करत आलाय, हे सर्वांकडनं अपेक्षा आहे. एका मॅचने तुम्ही स्टार होत नाही. तुम्हाला जवळजवळ 10 मॅचेस, 10 टुर्नामेंट जेव्हा तुम्ही जिंकणार, जेव्हा लोकस्तुती करतील, तेव्हा तुम्ही ॲज अ प्लेअर म्हणून उभारता. सो सर्वांना मी हेच सांगेन की सर्वांनी मेहनत करायची आहे, ग्राउंडवर घाम गाळायचं आहे. जेव्हा आपण टुर्नामेंट्समध्ये उतरतो, प्रॅक्टिसमध्ये घाम गाळल्यानंतर जेव्हा टुर्नामेंट्समध्ये उतरतो, तेव्हा ते जे आपले एफर्ट्स असतात ते कमी दिसतात. सो अशा सगळे जे खेळाडू यंग टॅलेंट आहे त्यांनी फोकस करावं. क्रिकेटमध्ये खूप काही आताच्या, म्हणजे नॉर्मल जर तुम्ही चांगला क्रिकेट खेळत असाल तर 20-25 लाख रुपये तुम्ही वार्षिक कमवू शकतात, एवढंपर्यंतचं क्रिकेट आहे. सो सर्वांना मी गुड लक देईन. आणि अशा रीतीने जसं आता आम्ही लेजंडच्या पार्टमध्ये आलेलो आहे, तर त्यांना जे 20 ज्यांचा एज 17, आज अभिचं वय 17चं आहे, तर त्याच्यासाठी खूप मोठा क्रिकेट शिल्लक आहे. अशा आमच्या टीममध्ये खूप सारे प्लेयर्स आहेत, त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे. सो त्यांनी देखील जाता. इव्हन कॉमेंटेटर्सला देखील तेवढीच संधी आहे. आज कॉमेंटेटर्स आधी फक्त कॉमेंट्रीसाठी कोणी माईक घ्यायचा, आज तसं नाही आहे. आज त्यांना प्रोफेशनलिझम आलं आहे आणि आज त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून आपण पाहिलं जातं. सँडी सरांनी आधी जेव्हा कॉमेंट्री केली असेल आणि आताची कॉमेंट्री, त्यांना जे रिस्पेक्ट भेटतं त्यांना कळत असेल, ही भावना आहे त्यांच्याबद्दलची. ज्यांनी आपल्या शब्दाने नवी मुंबई पूर्ण दणानून सोडलंय. सँडी सरांचं ऐकून बरेचसे कॉमेंटेटर झाले. असेच क्रिकेटर्स देखील तसेच आहेत. जसे आम्ही कुमार दादांना बघून, प्रवीण दादाला बघून आम्ही क्रिकेट शिकलो. आज मला बघून काही क्रिकेटर शिकतील, उद्या असे नमित लोकांना बघून काहीतरी क्रिकेटर शिकतील.